फक्त मैदा आणि थोड्याशा भाज्या याच्यामध्ये तयार झाले आपले भन्नाट असे मोमोज. एकदम सॉफ्ट आणि ज्युसी असे मोमोज एकदम घरच्या घरी. खाल्लेत तुम्ही? नमस्कार मंडळी, आज आपण घरीच बनवणार आहेत मस्त असे व्हेज मोमोज. बाहेरचे मोमोज खायला सगळ्यांना आवडतात, पण आपण ना घरी कधीतरी त्याच पद्धतीने त्याच टेस्टसारखे येतील असा कधीतरी प्रयत्न करायला काय हरकत आहे. आणि जर ते जमलेच तर अजूनच किती भारी वाटतं बरं. आता त्याच्यासाठी मी काय केलं आहे, कढाई घेतली, कढाईमध्ये तेल टाकलं, तेलामध्ये टाकलं आहे मी अद्रक आणि लसूण असं कुटून घ्या, नाहीतर मग मिक्सरमध्ये डायरेक्ट वाटून घ्या. ते टाकायचं आहे तेलामध्ये. कांदा टाकायचा आहे, कांदा परतून घ्यायचा आहे. मस्त अशी बारीक कापलेली पत्ताकोबी टाकायची आहे, शिमला मिरची ॲड करायची आहे. माझ्याजवळ आता गाजर काही जास्त नव्हतं, पण जितकं होतं ते मी एकदम बारीक करून याच्यामध्ये टाकलं आहे. आणि चवीनुसार आपल्याला याच्यामध्ये टाकायचं आहे मीठ. मीठ व्यवस्थित, की बाबा जास्त खारट झालं नाही पाहिजे ह्या अंदाजाने. आणि व्यवस्थित ह्या भाज्या थोड्याशा शिजत आल्यानंतर मी याच्यामध्ये टाकली आहे काळी मिरी पावडर. काळी मिरी पावडर आणि आलं लसूण याच्यामुळे ना हे मोमोज एकदम भारी लागतात. आणि जर तुम्हाला तिखट आवडत असेल, तुमची मुलं खातायत तिखट, काय हरकत नाही आहे, तर तुम्ही आलं लसूण आणि मिरची असं एकत्र वाटून घेऊ शकता किंवा कुटून घेऊन तेच तेलामध्ये फ्राय करू शकता. आणि ह्या प्रकाराची मी ही भाजी म्हणजे आपलं स्टफिंग, मोमोजमधलं स्टफिंग असं तयार करून घेतलं आहे. आता याच्यासाठी मोमो बनवण्यासाठी म्हणजे बाहेरचं आवरण त्याच्यासाठी घेतलं आहे मी इथे जवळजवळ 2 कप मैदा. त्याच्यामध्ये टाकलं आहे मीठ आणि थोडंसं असं तेल. हे सगळं साहित्य आहे ना आपल्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून पाणी ना थोडं थोडं टाकत आपल्याला हा एक डो तयार करायचा आहे. खूप असा पातळ पण नको आहे आणि खूप असा घट्ट पण नको आहे. अशा प्रकारे ना थोडं थोडं पाणी आपल्याला टाकायचं आहे. खूप पाणी टाकल्यानंतर ना हा गोळा एकदमच असा ओला होऊन जातो आणि तो पूर्ण जमा होत पण नाही. आता मैदा भिजवताना किती अवघड आहे हे सगळ्यांनाच माहिती आहे. आता कितीही आपण एक्सपर्ट असलो तरी आपल्याजवळ कधी कधी थोड्याशा चुका होतात. त्या चुका व्हायला नको म्हणून पाणी थोडंसंच टाकत चला. आणि मग अशा प्रकाराचा एक गोळा तयार झाला. आणि मग काय करायचं, याला आहे ना थोडंसं तेल लावून व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. परत तेल टाकायचं, व्यवस्थित मळून घ्यायचं आणि 15 मिनटं किंवा 10 मिनटं हा आपल्याला बाजूला ठेवून द्यायचा आहे. किंवा 10-15 मिनटं किंवा 20 मिनटं आपण बाजूला ठेवून देऊया तेल लावून. आता इथे 15 मिनटं झाले. त्याच्यानंतर मी अशी छोटीशी म्हणजे काय म्हणतो आपण लाटी घेतली आणि मी असं लाटून घेतलं. लाटून घेतल्यानंतर आहे ना आपल्याला याच्यामध्ये स्टफिंग किती भरायचं आहे ते आपल्यावर आहे. आता मला इथे थोडंसं जास्तच भरायचं होतं म्हणून मी पुरीसुद्धा मोठीच केली होती. आता हा मोमोज याचा शेप प्रत्येकाला जमेल असं काही नसतं. प्रत्येकजण परफेक्ट काही नसतं. त्याच्यामुळे आपल्याला जसा शेप जमतो आहे तसा जमला पाहिजे किंवा नाहीच जमला. समजा आपल्याला हा शेप जमलाच नाही तर काय करायचं, सिम्पल अशी एक पुन्हा पुरी लाटायची. पुरीमध्ये भरायचं आहे आपल्याला सारण आणि एकदम सोप्या पद्धतीने मोदक करतो ना आपण मैत्रिणींनो, त्या प्रकारे आपल्याला करून घ्यायचं आहे मोदक. एकदम सिम्पल, ना डोक्याला ताण ना कसली कटकट. एकदम भारी हा मोदक तयार झाला आहे. आणि ह्या प्रकारे ना मोदक करायचे आणि हे आपण करू शकतो. मोमोज फक्त आपल्याला चवीला पाहिजेत ना. तर मी अशा प्रकारे सगळे मोमोज असे तयार करून घेतले होते. आणि आता मी ते वाफवायला म्हणजे स्टीम व्हायला ठेवणार होती. आता खाली पातेल्यामध्ये मी टाकले पाणी, वरून ठेवलेत मी हे मोमोज. आता मोमोज माझे थोडेसे तिकडे मी ठेवले, थोडेसे इकडे मी ठेवले होते, असे व्यवस्थित होत होते. आता हे आपल्याला तरी पण 15 मिनटं तरी लागतात. 15 मिनटं तरी हे स्टीम व्हायला लागतातच. आणि हे ना थोडेसे गार झाल्यानंतर काढायचे. एकदमच आपण गरम असताना आपण जर काढले ना तर हे मोमोज तुटून जातात, काही अर्थ राहत नाही. त्याच्यामुळे थोडंसं थंड होऊ द्यायचं आणि ते एकमेकांवर ठेवायच्या आधी प्रत्येक मोमोजला थोडं थोडं तेल लावायचं आहे. आता मी हे बाहेर काढल्यानंतर याच्यावर मस्त अशी कोथिंबीर टाकून दिली होती. आणि मी घेतली होती इथे शेजवान सॉस आणि मस्त अशी मेयोनीज. एकदम भारी लागले होते, खूप टेस्टी, म्हणजे बाजारापेक्षाही एकदम भारी. आणि त्यात पण तुम्हाला जर स्टीम मोमोज नको असतील, तुम्हाला खायचे असतील असे मस्त तळलेले फ्राय मोमोज,
तर आहात कुठे? मस्त कढाईमध्ये तेल टाकायचं, गरम होऊ द्यायचं आणि हे स्टीम मोमोज आपले मस्त असे फ्राय करून घ्यायचे आहेत. हे सुद्धा इतके टेस्टी लागत आहेत खूप. म्हणजे स्टीम मोमोज, फ्राय मोमोज जसे तुम्हाला पाहिजे तुम्ही त्या पद्धतीने खाऊ शकता आणि कधीतरी आपण हे असं खाऊ शकतो. बाहेरचं खाण्यापेक्षा घरातच आपण हेल्दी पद्धतीने केलेलं कुठे वाया जाणार आहे सांगा बरं. बाहेर खाण्यापेक्षा आपण घरातच असं मस्त काहीतरी बनवायचं आणि कधीतरी खायचं, काही हरकत नसते. त्याच्यामुळे हे मोमोज जर तुम्हाला स्टीम केलेलं आवडत नसतील तर तुम्ही तळून खाऊ शकतात. आणि हे सुद्धा कसे झालेत किंवा कसे लागतात हे तुम्ही सांगा. आणि तुम्हाला स्टीम मोमोज आवडतात की फ्राय मोमोज हे कमेंट करून सांगायला विसरू नका. तर अशा प्रकारे हे आपले मोमोज सिंपल पद्धतीने एकदम मस्त असे तयार झालेले आहेत. त्याच्यामुळे हे मोमोज तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि कसे झालेत ना ते तुम्ही स्वतः बघा खाऊन की बाबा हां, जसं मी सांगते की हे खूप छान झाले होते त्याच पद्धतीने खरंच हे खूप छान झालेले आहेत. त्यामुळे बाहेरचे मोमोज न आणता हे मोमोज एकदा नक्की ट्राय करा आणि मस्त असे गरम गरम खा.